आणि एक महत्त्वाची बातमी येते ती बातमी बघणार आहोत। शिरूरमधून आलेली लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या संदर्भातली बातमी आहे आणि ते शिंदे गटासोबतच आहेत, अजित पवार गटासोबत जाणार ही अफवा आहे आणि आढळराव पाटील यांनीच ही भूमिका आता स्पष्ट केलेली आहे आणि या संदर्भात आपण थेट त्यांच्याशीच संवाद साधूयात आणि जाणून घेऊया त्यांची भूमिका काय आहे। शिवाजीराव आढळराव पाटील, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। तुम्ही कशा पद्धतीने तुमची भूमिका स्पष्ट करू इच्छिताय? कसं आहे, काही चॅनेलनी आपल्या परीने त्यांच्या मनाला वाटेल तशा बातम्या चालवल्या आहेत। विशेष करून मी नाव घेत नाही, पण स्पष्टपणे मी कधीही काही कुठलीच भूमिका स्पष्ट केलेली नाही। माझी भूमिका ही आहे स्पष्टपणे की महायुतीतले तिन्ही पक्ष एकत्र येऊन आपापल्या परीने ज्या काही चर्चा होतील, शिरूरची जागा ज्याला जाईल त्याच्याप्रमाणे ते निवडणूक लढेल। अजून त्याच्यावर कुठलाही निर्णय झाला नाही, त्यामुळं मी ह्या गटात जाईल त्या गटात जाईल ह्या निरर्थक चर्चा ह्या चॅनेलनं उगाच काहीतरी खोडसाळपणा करणं हे थांबवावं ही माझ्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला विनंती करायची। आणि मी अजूनही सांगतो, जो निर्णय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे तिघं बसून एकत्रितपणे जो निर्णय घेईल, ज्या पक्षाला ही जागा जाईल त्या पक्षाचं काम करणं किंवा उमेदवारी घेणं माझी जबाबदारी राहील। तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या जवळच्यांनी किंवा जे तुमचे खऱ्या अर्थानं ज्याला आपण म्हणू शकता जे हिताची चिंता करणारे असतात अशा हितचिंतकांनी कदाचित ही अफवा पसरवली असेल? माझे हितचिंतक नाही, कोणीतरी मला बदनाम करायचं आणि माझा पत्ता कट करायच्या हिशोबानं कोणीतरी अशा प्रकारचा खोडसाळपणा केलेला दिसतोय। पण तुम्हाला असं वाटतं की या सगळ्या चर्चांमुळे राजकीय कारकिर्दीबद्दल देखील एक म्हणजे चर्चा होते आणि त्याच्यामुळे ते नुकसानदायक ठरू शकतं? साहजिक आहे। मला सांगा, अजून कशात काही नाही। उद्या ही जागा भाजपला गेली, उद्या ही जागा आमच्याकडे असली, उद्या ही जागा पवारांकडे असली तर कोणाकडे जाणार आहे? अजून कशातच काही नाही। आणि मी या पक्षात जाणार त्या पक्षात जाणार, ठीक आहे ना, जेव्हा जाईल तेव्हा आम्ही सगळे बसून निर्णय घेऊ, पण आता ह्या चर्चा करणं हे चुकीचं आहे। किती दिवसांपासून या अफवांचा तुम्हाला सामना करावा लागतोय आणि तुमच्या सोबत जे सहकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील यांच्यापर्यंत चुकीचा मेसेज जाऊ शकेल असं तुम्हाला वाटलं होतं? गेले 8 दिवसापासून अशा प्रकारच्या चर्चेला उधाण आलेलं आहे। मी मगाशी जे म्हटलं हितचिंतक अशासाठी, कारण काही जणांना हिताची चिंता असते, या अर्थाने मी तो प्रश्न विचारला होता। निकटवर्ती असतील किंवा कोणत्या गटाने याबद्दल काही अफवा पसरवली असेल असं तुम्हाला वाटतंय का? आणि या संदर्भात तुम्ही काही कारवाई करणार आहात का किंवा तसा स्पष्ट मेसेज तुम्हाला द्यायचा आहे? वगैरे ह्या थराला मी जाणार नाही, परंतु जे चाललंय ते चुकीचं आहे। माझ्या हितचिंतकाने अशा केविलवाणे प्रकार थांबवावे, खोट्या बातम्या पसरवायचा उद्योग करू नये, एवढीच मला विनंती आहे। अजून कशातच काही ठरलेलं नाही। तिन्ही पक्षांना एकत्र बसू द्या ना, त्यावेळेला बघेल काय करायचं। त्यावेळेला समजा उद्या ही जागा भाजपला गेली तर भाजप ठरवेल ना कोण उमेदवार आहे ते। अजितदादांना गेली तर अजितदादा ठरवेल कोण आहे, आणि आमच्या पक्षाकडे ही जागा आली तर मी उमेदवार आहे। धन्यवाद तुम्ही केलेल्या या स्पष्टीकरणाबद्दल। आपण बघतोय की शिवाजीराव आढळराव पाटील स्वतः आता फोन लाईनवर होते आणि त्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे की आम्ही शिंदे गटासोबतच आहोत आणि अजित पवार गटासोबत जाणार ही अफवा आहे आणि त्या पद्धतीनं अफवा पसरवल्या जात आहेत। या सगळ्याचं त्यांनी आता खंडन केले आणि आपली भूमिका स्पष्ट केली आहे। अशा पद्धतीने चर्चा करून राजकीय कारकीर्द संपवू नका असं आवाहन देखील त्यांनी केलंय आणि त्यांची भूमिका त्यांनी स्पष्टपणे आता मांडलेली आहे। आणि